श्री गुरुदेव दत्त। या व्हिडिओमध्ये आपण 29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या आठवड्याचे राशी भविष्य पाहणार आहात। येणाऱ्या आठवड्यात आपण विजयादशमी दसरा साजरा करणार आहोत। दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आणि विजयाचा दिवस मानला जातो। याच शुभ मुहूर्तावर आपण ग्रहांचे सीमोल्लंघन होत असताना पाहणार आहोत, ज्यामुळे तुमच्या राशीसाठी नवीन संधीचे व आव्हानांचे दार उघडणार आहे। नमस्कार, मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी आणि तुम्ही पाहत आहात आमचा चॅनल श्री दत्त फलज्योतिष इझी एस्ट्रोलॉजी। या शुभ मुहूर्ताचा आणि ग्रहांच्या बदलांचा तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये म्हणजेच नोकरी, व्यवसाय, आर्थिक, कौटुंबिक, शिक्षण आणि आरोग्य यावर या आठवड्यामध्ये काय परिणाम होणार आहे हे सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा। यामुळे तुम्हाला आमच्या राशी भविष्याबरोबरच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळतील। चला तर मग पाहूया ग्रहांचे हे अनोखे योग आणि दसऱ्याचे सीमोल्लंघन तुमच्यासाठी या आठवड्यात काय घेऊन आले आहे ते। मेष राशी। या आठवड्यात मेष राशीने हिरवा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा। तसेच ओम रामचंद्राय नमः या मंत्राचा जप नियमित करावा। मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंद आणि कामाचे योग्य संतुलन साधणारा आहे। तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत खूप चांगला वेळ घालवता येईल आणि तुमच्या नात्यात अधिक गोडवा वाढेल। कामाच्या ठिकाणी अचानक काही बदल झाल्यामुळे तुमचे काही नियोजित काम पुढे ढकलले जाऊ शकते। विद्यार्थ्यांना हा काळ खूप अनुकूल आहे, तसेच त्यांची कामगिरी अधिक चांगली होईल। राजकारणातील लोकांना एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये पाहुणे म्हणून बोलावले जाईल, ज्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे। आर्थिक बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी लाभदायक आहे। मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना त्यांच्या योग्य निर्णयामुळे चांगला नफा होऊ शकतो। तुम्ही तुमच्या तर्कशक्तीचा वापर करून मोठे फायदे मिळवू शकता। रिअल इस्टेटच्या व्यवसायात असलेले लोक जमिनीच्या महत्त्वाच्या व्यवहारांना पूर्ण करतील। तसेच काही नवीन कामांना सुरुवात नक्कीच होईल, ज्यामुळे भविष्यात चांगले परिणाम दिसतील। या आठवड्यात तुमच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे। पुरेशी विश्रांती आणि शांत झोप तुमच्यासाठी कोणत्याही औषधापेक्षा जास्त फायदेशीर ठरेल। त्यामुळे तुमच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि नियमित आरोग्याची तपासणी करून घ्या। कामाचा ताण असला तरी स्वतःसाठी थोडासा वेळ काढणे खूप आवश्यक आहे। वृषभ राशी। या आठवड्यात वृषभ राशीने गुलाबी व नारंगी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा। तसेच ओम रघुनंदनाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा। वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा काही नवीन संधी आणि आशा घेऊन आला आहे। आज तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल। घरात मुलांच्या उत्साही स्वभावामुळे आनंदी वातावरण राहील। जर घरातील लहान मुलांना किरकोळ आजार असेल तर त्यांना आराम करणे आवश्यक आहे, त्यामुळे ते खेळू शकणार नाहीत। तुमच्या कोणत्याही समस्येवर मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेतल्यास तुम्हाला त्यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल। करिअरच्या दृष्टीने हा आठवडा खूप चांगला आहे। तुमच्या कामात आणि करिअरमध्ये तुम्हाला प्रगती दिसेल। वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळवण्यासाठी थोडासा धीर धरावा लागेल। लवकरच तुम्हाला एक चांगली संधी मिळेल। राजकारण्यांना त्यांच्या कामामुळे पाठिंबा मिळेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांची संख्याही वाढेल। आर्थिक बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे। मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो। रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या एजंटना
नवीन भागीदारी मिळण्याचीही शक्यता दिसत आहे, ज्यामुळे भविष्यामध्ये मोठा फायदा होऊ शकतो। या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे। नियमित आरोग्याची तपासणी करून घेणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर राहील, जेणेकरून कोणत्याही आजाराचे वेळीच निदान तुम्हाला होऊ शकेल। मिथुन राशी, या आठवड्यात मिथुन राशीने पिवळा व करड्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा। तसेच ओम राघवेंद्राय नमः या मंत्राचा जप नियमित करावा। मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाच्या दृष्टीने खूप चांगला आहे। तुम्ही जर तंत्रज्ञान किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असाल आणि तुमच्या कामात काही बदल किंवा सुधारणा करण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा त्यासाठी खूप अनुकूल आहे। तुमच्या कामात प्रगती दिसून येईल आणि भविष्यासाठी चांगल्या संधीही तुम्हाला मिळू शकतील। व्यापारी आणि उद्योजकांसाठी हा आठवडा खूप व्यस्त राहील। तुमच्या व्यवसायाला नवीन दिशा मिळेल। मार्केटमधील गुंतवणूकदार या आठवड्यामध्ये चांगला नफा मिळवतील। विद्यार्थ्यांसाठी मात्र आठवडा फारसा अनुकूल नाही। इतर कामांमध्ये आपला वेळ वाया घालवू शकता, त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे। जर तुम्ही एखाद्या जुन्या वादामध्ये अडकलेले असाल तर तुम्हाला त्यातून सुटका मिळेल। तुमच्यावर लावलेले आरोप किंवा दोष दूर होतील। या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे। कामाचा ताण आणि व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो, म्हणून पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे। अनियमित खाण्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात, त्यामुळे आपल्या आहारावर थोडेसे नियंत्रण ठेवा। मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी योग आणि ध्यान करणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल। कर्क राशी, या आठवड्यात कर्क राशीने जांभळ्या व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा। तसेच ओम राम भद्राय नमः या मंत्राचा जप नियमित करावा। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामावर जास्त लक्ष द्यावे लागेल। इंजिनियर्ससाठी नवीन काम मिळण्याची शक्यता आहे, तर रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या अडचणींवर मात करून पुढे जाण्याची संधी मिळेल। औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद घालणे टाळावे, कारण त्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी थोडासा अनिश्चित आणि त्रासदायक असू शकतो, त्यामुळे कोणत्याही आर्थिक निर्णयांमध्ये सावधगिरी बाळगा। प्रेम संबंधामध्ये जोडीदार तुमच्यावर नाराज होऊ शकतो। त्यांच्या सोबतचे गैरसमज दूर करण्यासाठी आणि तुमची काळजी दाखविण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे। विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये अधिक सावध राहावे। तुमची एकाग्रता कमी होऊ शकते आणि तुम्ही मित्रांसोबत वाद घालून वेळ वाया घालवू शकता, त्यामुळे अभ्यासावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणे आणि टीम सोबत काम करणे खूप महत्वाचे आहे। आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणेही गरजेचे आहे। नियमित आरोग्याची तपासणी करून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। लांबचा प्रवास करण्यासाठी हा आठवडा फारसा चांगला नाही। जर प्रवास करणे आवश्यकच असेल तर स्वतः वाहन चालविणे टाळा, नाहीतर प्रवास करणे पुढे ढकला। सिंह राशी, या आठवड्यात सिंह राशीने हिरवा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा। तसेच ओम पुरुषोत्तमाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा। सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा काही नवीन गोष्टी आणि आव्हाने घेऊन येत आहे। तुम्ही जर सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये असाल तर तुमच्या कामात अपेक्षित सुधारणा होण्यासाठी तुम्हाला आणखीन थोडीशी वाट पाहावी लागेल। कोणताही मोठा बदल लगेच होणार नाही। तंत्रज्ञानाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामात यश मिळेल आणि त्यांचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल। रिअल इस्टेटमध्ये काम करणारे लोक जमिनीचे व्यवहार पूर्ण करू शकतील। शिक्षकांनी आज त्यांच्या कार्यालयीन कामांबाबत खूप काळजी घ्यावी। असे
होऊ शकते की दुसऱ्यांच्या चुकीची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. डॉक्टरांसाठी आठवडा खूप थकविणारा आणि निराशाजनक असू शकतो. राजकारणामध्ये असलेल्या लोकांनी बोलताना आणि भाषण देताना खूप सावध राहावे. तुमचे बोलणे चुकीच्या पद्धतीने सादर केले जाऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल आहे, पण जे विद्यार्थी इतर गोष्टींमध्ये लक्ष देत आहेत त्यांनी सावध राहावे. संगीत, खेळ किंवा इतर छंदामध्ये तुम्हाला अपयश येऊ शकते, पण प्रयत्न करणे अजिबात सोडू नका. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळावे. कामाचा ताण आणि निराशा याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. शांत राहून काम करा आणि स्वतःला तणावमुक्त ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कन्या राशी. या आठवड्यात कन्या राशीने लाल व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम भरताग्रजाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. या आठवड्यात तुमच्या कामाच्या आणि वैयक्तिक आयुष्यात काही चांगले बदल होण्याची शक्यता आहे, पण काही ठिकाणी तुम्हाला आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. तुम्ही अकाउंट्सच्या क्षेत्रात असाल तर तुम्हाला एखाद्या नवीन टीम मध्ये सामील होण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. शिक्षकांनी थोडेसे संयमाने वागावे लागेल, कारण काही हट्टी विद्यार्थ्यांमुळे तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेतली जाईल. राजकारण्यांसाठी हा आठवडा फारसा चांगला नाही. विरोधी पक्ष पूर्ण ताकदीने विरोध करतील, त्यामुळे तुमच्यासाठी परिस्थिती आव्हानात्मक असू शकते. रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी या आठवड्यामध्ये जमिनीशी संबंधित व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता दिसत आहे. मात्र काही कारणांमुळे या कामामध्ये विलंबही होऊ शकतो, ज्यामुळे इतर कामावरही नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये संयम राखून अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण तुमचे लक्ष विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी तुमच्या अवतीभोवती घडू शकतात आणि त्याचा तुमच्या अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कामाचा ताण आणि मानसिक संघर्षामुळे डोकेदुखी किंवा तणाव जाणवू शकतो. पुरेशी विश्रांती घेणे आणि नियमित व्यायाम करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुळ राशी. या आठवड्यात तुळ राशीने नारंगी व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम रघुनायकाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुम्ही जर तांत्रिक किंवा अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल आणि करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी नवीन संधीही उपलब्ध होतील. मात्र तुम्ही संशोधक असाल तर तुम्हाला अधिक कठोर मेहनत करावी लागेल. व्यापारी आणि उद्योजकांना नवीन प्रस्ताव आणि भागीदारी मिळू शकते, ज्या भविष्यामध्ये खूप फायदेशीर ठरतील. तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही आज मित्र आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. मनोरंजनासाठी वेळ काढणे तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरेल. तुम्ही नवीन मित्र बनवू शकता. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये जाण्याचा विचार करणाऱ्यांना संधी चालून येतील. आर्थिक बाबतीत व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा थोडासा अनिश्चित आणि त्रासदायक असू शकतो, त्यामुळे आर्थिक निर्णय घेताना जरा सावधगिरीच बाळगा. कामाच्या ठिकाणी तसेच व्यवसायामध्ये अडचणी जाणवतील. यावर मात करण्यासाठी तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मानसिक ताण आणि जुन्या विचारांमुळे तुम्ही निराश होऊ शकता, त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा करा आणि तुमच्या आवडत्या छंदामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. वृश्चिक राशी. या आठवड्यात वृश्चिक राशीने नारंगी व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम शत्रुहंताय नमः या मंत्राचा जप नियमित करावा.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा काही आव्हाने घेऊन येत आहे. तुम्ही या आव्हानांवर मात करून पुढे जाल आणि चांगले यशही मिळवाल. हा आठवडा तुमच्यासाठी खूप व्यस्त राहील. कामातील अडचणी सोडविण्यामध्ये तुमचा संपूर्ण दिवस जाईल. मात्र तुमच्याकडे हे सिद्ध करण्याची चांगली संधी आहे की तुम्ही तुमच्या कामामध्ये सर्वोत्तम आहात. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास तुम्हाला आर्थिक यश मिळवून देईल. रिअल इस्टेटमध्ये काम करणारे नवीन भागीदारी मिळवू शकतात, ज्यामुळे भविष्यामध्ये त्याचा मोठा फायदा होईल. राजकारण्यांना आज पक्षातील सदस्यांच्या महत्वाच्या समस्या सोडविण्यासाठी बोलावले जाऊ शकते, ज्यामुळे तुमच्यावर असलेला विश्वास आणखीनच वाढेल. कामात हिशोब करताना काही लहान चुका होऊ शकतात, त्यामुळे काम करताना अधिक काळजी घ्या. विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये आपले लक्ष विचलित होऊ न देणे खूप महत्वाचे आहे. तुमच्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडतील ज्या तुमचे लक्ष विचलित करू शकतात. त्यामुळे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या अभ्यासावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा. तुमच्या आरोग्यासाठी हा आठवडा खूप चांगला आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला त्रास देत असलेल्या डोकेदुखी, पाठदुखी किंवा दातदुखीपासून तुम्हाला आराम मिळू शकेल. धनुराशी. या आठवड्यात धनुराशीने हिरवा व करड्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अजिताय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा काही सुखद आणि काही आव्हानात्मक गोष्टी घेऊन येत आहे. तुम्ही जर संगीत, साहित्य, चित्रकला किंवा कोणत्याही कलात्मक क्षेत्रामध्ये असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी खूप खास आहे. तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान आणि प्रशंसा मिळेल. राजकारण्यांसाठी हा आठवडा थोडासा निराश करणारा असू शकतो. तुम्ही कठोर मेहनत करत असूनही तुमच्या पक्षातील वरिष्ठ नेते तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकतात. रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्यांना आपला संपूर्ण वेळ आणि ऊर्जा एखाद्या वादग्रस्त जमिनीची समस्या सोडविण्यासाठी खर्च करावी लागेल. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंजिनियर्सना या आठवड्यामध्ये थोडेसे अस्वस्थ वाटू शकते. त्यांना कामातून सुट्टी घ्यावी लागू शकते, ज्यामुळे त्यांचे काही प्रकल्प अर्धवट राहण्याचीही शक्यता आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना चांगल्या संधींसाठी थोडासा धीर धरावा लागेल. त्यांना लवकरच योग्य संधी मिळू शकेल. आर्थिक बाबतीत व्यापारी व उद्योजकांसाठी आर्थिक अडचणी येतील, त्यामुळे तुम्हाला यावर उपाय शोधणे खूप आवश्यक आहे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा थोडासा त्रासदायक असू शकतो. या आठवड्यामध्ये तुम्ही उत्साही आणि निरोगी राहाल, पण काही वेळा तुम्हाला अस्वस्थ वाटेल. अशा वेळी कोणताही त्रास जाणवल्यास कामातून ब्रेक घेणे खूप महत्वाचे आहे. मकर राशी. या आठवड्यात मकर राशीने कर्णा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम जगन्नाथाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगले यश मिळवू शकाल, पण तुमचे कौतुकही होईल, त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. राजकारण्यांनी लोकांच्या गरजांना प्राधान्य दिल्यास त्यांचा पुढे जाऊन तुम्हाला फायदा होईल. या आठवड्यामध्ये तुम्हाला अनेक चांगल्या बातम्याही मिळतील. तुमच्या प्रेमसंबंधांना कुटुंबाची मान्यता मिळू शकेल व लग्नाच्या गोष्टी सुरू होतील, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे. परीक्षांच्या चांगल्या निकालामुळे आणि यशामुळे संपूर्ण कुटुंबाला तुमचा अभिमान वाटेल. विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांकडून प्रेम आणि कौतुकाची अपेक्षा करतील आणि त्यांना ते नक्कीच मिळेल. तुमच्या घरी पाहुण्यांची वर्दळ राहील. काही लोक तुमच्याकडून सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येऊ शकतात आणि तुम्ही त्यांच्या समस्यांचे समाधान करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक बाबतीत व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा थोडासा त्रासदायकच ठरू शकतो, त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. रिअल इस्टेटमध्ये काम करणारे लोक नवीन भागीदारी करू शकतात.
ज्यामुळे भविष्यामध्ये त्याचा चांगला फायदा तुम्हाला होईल। या आठवड्यामध्ये तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप मजबूत राहाल आणि तुम्हाला कोणत्याही मोठ्या आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही। तुमचा आत्मविश्वास तुम्हाला खूप उत्साही ठेवेल। कुंभ राशी, या आठवड्यात कुंभ राशीने पिवळा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा। तसेच ओम नरेंद्राय नमः या मंत्राचा जप नियमित करावा। कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा काही सुखद आणि काही आव्हानात्मक गोष्टी घेऊन येत आहे। तुम्ही जर रिअल इस्टेटच्या व्यवसायामध्ये असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे। तुमच्याकडे कामाची खूप व्यस्तता राहील। सॉफ्टवेअर इंजिनियर्ससाठी करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी हा चांगला आठवडा आहे। तुम्ही पूर्ण मेहनतीने पुढे जाल आणि त्यामध्ये यश मिळवाल। विवाहित पुरुषांना या आठवड्यामध्ये थोडासा त्रास सहन करावा लागेल, कारण ज्यांना पत्नी आणि आई वडिलांमधील वादामुळे गोंधळल्यासारखे वाटू शकते। खेळाडूंसाठी हा आठवडा फारसा चांगला नाही। ते त्यांच्या चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या अपेक्षानुसार चांगली कामगिरी करू शकणार नाहीत। तसेच सराव करताना त्यांना दुखापत होण्याचीही शक्यता दिसत आहे, त्यामुळे थोडीशी सावधगिरी बाळगा। व्यापाऱ्यांसाठी आर्थिक बाबतीत हा आठवडा थोडा अनिश्चित आणि त्रासदायक असू शकतो। तुम्हाला आर्थिक व्यवहारामध्ये काळजी घ्यावी लागेल। पालकांनी त्यांच्या मुलांना बाहेर पार्टीला जाण्यापासून व विनाकारण अभ्यास न करण्यापासून थांबविणे गरजेचे आहे। या आठवड्यामध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल। लहान मोठी दुखापत किंवा अपघात होण्याची शक्यता दिसत आहे। कामाचा ताण आणि कौटुंबिक वादामुळे मानसिक आरोग्यही थोडेसे बिघडू शकते, त्यामुळे जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा। मीन राशी, या आठवड्यात मीन राशीने पिवळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा। तसेच ओम कौशलेंद्राय नमः या मंत्राचा जप नियमित करावा। मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा काही ठिकाणी निराशा घेऊन येईल, पण तुमच्या अनुभवाने तुम्ही यावर नक्कीच मात करू शकाल। राजकारण्यांसाठी हा आठवडा फारसा चांगला नाही। विरोधकांकडून होणाऱ्या विरोधामुळे त्यांना खूप कमकुवत वाटेल। रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा निराशाजनक असू शकतो। त्यांना आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे थोडेसे कठीणच जाईल। मात्र स्थावर आणि जंगम मालमत्ता व्यवसाय करणारे एजंट आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन काम सुरू करण्यासाठी खूप चांगला असणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला मोठ्या व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा होऊ शकतो। तुम्ही प्रत्येक वयाच्या लोकांशी चांगल्या प्रकारे संवाद साधू शकाल आणि त्यांना तुमच्या अनुभवावरून मार्गदर्शनही करू शकाल। शिक्षकांना आपल्या समजुतीने विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यामध्ये यश मिळेल। कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला जाणार आहे। तुम्हाला परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेण्याची एखादी चांगली संधी मिळू शकते। विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये अधिक मेहनत घेण्याची गरज आहे। तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये सुधारणा करण्यासाठी कठोर परिश्रमही करावे लागतील। या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या बाबतीत फारशी काळजी करण्याची गरज नाही। तुम्ही खूप सकारात्मक आणि उत्साही राहाल। तर हे होते तुमच्या राशीसाठी या आठवड्याचे संपूर्ण राशी भविष्य। आशा आहे की या राशी भविष्याच्या आधारे पुढील आठवड्यामध्ये प्रत्येक महत्त्वाचा निर्णय तुम्ही योग्य प्रकारे घेऊ शकाल आणि येणाऱ्या दसऱ्याचा आनंद द्विगुणित करू शकाल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळी व कुटुंबियांसोबत शेअर करा। तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल। चला तर मग पुढील आठवड्यामध्ये पुन्हा भेटूया एका नवीन राशी भविष्यासह।
तोपर्यंत शांत रहा, सकारात्मक रहा आणि हो, स्वतःची काळजीही घ्या. श्री स्वामी समर्थ.